नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण झोपण्याचे काही नियम पाहणार आहोत. तर कुठल्या दिशेला झोपल्यानंतर आपल्या घराची वृद्धी होते, आपल्या घरामध्ये धनलाभ होतो, तर त्याविषयीचे काही नियम पाहणार आहोत. सुनसान ओसाड घरात किंवा तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात कधीही एकटे झोपू नये. देवाचे मंदिर किंवा मग स्मशानभूमी येथे मध्यरात्री कधीही झोपू नये हे मनुस्मृती या ग्रंथामध्ये अधोरेखित केलेलं आहे. झोपलेल्या व्यक्तीला अचानक कधीही उठवू नये हे विष्णू स्मृती याच्यात सांगितलेलं आहे. विद्यार्थी, नोकरदार, द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे हे चाणक्य नीतीनुसार सांगितलेले आहे. निरोगी शरीर हवं असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे 3:40 किंवा मग 4:45 ते 4:45च्या दरम्यान उठलं पाहिजे हे देवी भागवत यामध्ये अधोरेखित केलेलं आहे किंवा मग सांगितलेलं आहे. पूर्णपणे अंधार करून खोलीत कधीही झोपू नये हे पद्मपुराणात सांगितलेलं आहे. ओले पाय करून कधीही झोपू नये किंवा मग कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो हे अत्री स्मृती याच्यात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कधीही खराब पायाने झोपू नये. झोपते वेळेस कधीही आपले पाय स्वच्छ असावेत, त्यामुळे सुद्धा घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुटलेल्या खाटेवर किंवा तसेच उष्ट्या तोंडाने कधीही झोपू नये हे महाभारतात सांगितलेलं आहे. नग्न कधीही झोपू नये हे धर्मसूत्रात सांगितलेलं आहे. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्याप्राप्ती होते व शिक्षणात प्रगती होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्यू भय असते, त्यामुळे कधीही उत्तरेकडे डोके करून झोपणे हे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा धोक्याचे सांगितलेले आहे. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती, आयुष्य त्याचसोबत धनलाभ सुद्धा होतो. म्हणून दक्षिणेकडे तोंड करून किंवा मग डोके करून झोपणे हे योग्य मानलेलं आहे. दिवसा कधीही झोपू नये. पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास किंवा मग 2 तास झोपू शकता. दिवसा झोपल्यामुळं अनेक आजार उद्भवतात किंवा मग आयुष्य कमी होतं हे सुद्धा सांगितलं जातं. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब किंवा असह्य होतो हे ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेलं आहे. कारण कधीही संध्याकाळच्या वेळी किंवा मग सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मी येण्याचा वेळ असतो किंवा मग तो प्रदोष काळ असतो, त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कोणीही झोपू नये. सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपलं पाहिजे. सूर्यास्ताच्या 2 ते 3 तासाच्या अगोदरच जेवण केलं पाहिजे, तरच ते अन्न शुभ मानलं जातं किंवा मग पचन होतं. कधीही डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं आणि उठते वेळेस सुद्धा डाव्या कुशीवरच होऊन उठणे हे सुद्धा योग्य मानलं जातं. यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्यामुळे त्या दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्त अभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती सुद्धा कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे सुद्धा भय वाढते. आणि दक्षिणेकडे डोके करू नये हे वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी सुद्धा शुद्ध केलेलं आहे. पलंगावर बसून खाणे पिणे हे केव्हाही अशुभ मानलेलं आहे किंवा पलंगावरती बसून कधीही पाय सुद्धा हलवू नये. झोपताना वाचन करू नये. असे केल्याने नजर दोष निर्माण होते असं म्हणलं जातं. कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढून टाकावा. या काही अगदी साध्या आणि सोपे झोपण्यापूर्वीचे नियम किंवा कसे झोपावे याचे नियम जर आपण दररोजच्या जीवनामध्ये याचा अवलंब केला तर आपले निरोगी आयुष्य आपण नक्कीच जगू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.